मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आमच्या महायुतीच्या उमेदवार सौ आशाताई ईश्वर तायडे यांच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आमच्या या जिल्ह्याचे महामंत्री सन्मान्य नितेश सिंगजी, जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य ईश्वर तायडेजी, महिला जिल्हा अध्यक्ष सौ सायली धोंडे मॅडम, मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्वच प्रमुख मान्यवर, इथे उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, वॉर्ड क्रमांक 157च्या आमच्या महायुतीच्या उमेदवार सौ आशाताई तायडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे। मी ईश्वर तायडेजींचं आणि माझ्या पक्षाचं मी आभार मानतो की तुम्ही मला चांदिवली विभागामध्ये बोलवलेलं आहे, कारण का चांदिवली विभागामध्ये प्रचार करण्याची एक थोडी वेगळी मजा आहे, कारण का इकडे थोडे आजूबाजूला जास्तच हिरवे साप वळवळ येतात आणि म्हणून इथे येण्यामध्ये वेगळी मजा आहे। इकडला आमदार कोण? मग अगोदर कोण होता? तोच होता। आणि म्हणून आपल्याला सांगतो की ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विकास तर या भागाचा होणारच, तुम्ही त्याची चिंता करू नका। केंद्रात आणि राज्यात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी तिथे बसले आहेत आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, म्हणून विकासाची पूर्ण गॅरंटी मी सरकारचा मंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देऊन जातो की या वॉर्डमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून काही कमी पडणार नाही, पण विकासाच्या बरोबर सुरक्षा ही तेवढीच महत्वाची आहे। तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही ज्या वॉर्डामध्ये राहता त्या वॉर्डामध्ये तुम्ही किती सुरक्षित आहात, आजूबाजूला होणारा जे हिरवा आक्रमण आहे त्या हिरवा आक्रमणाला एक हिंदू म्हणून तुम्ही कसं एकजूट राहता हे पण अतिशय महत्वाचं आहे। बांधवांनो, एक लक्षात घ्या। मला आठवतंय काही गेल्या वर्षी का 2 वर्ष अगोदर तुमच्या या चांदिवली विभागामध्ये मी आलो होतो माझ्या हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांबरोबर। तुमच्या एका चांदिवली विभागामध्ये असंच महापालिकेची एक जागा होती, प्लॉट होता, ग्रीन झोनचा रिझर्वेशनचा प्लॉट होता आणि मला आठवतं त्या रिझर्वेशनच्या प्लॉटवर जिथे आपण 1 इंच पण बांबू उभा करू शकत नाही, हिंदू म्हणून छोटीशी टपरी लावली तरी आपली ती टपरी काढली जाते, पण त्या पूर्ण प्लॉटवर जमिनीवर यांनी 4-4 फ्लोअरचा मदरसा उभा करून ठेवलेला। हे त्या लोकांना नंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करायला लावली। मला आठवतं मी इकडच्या चांदिवलीमध्ये आलेलो, म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगतो या मुंबई महानगरपालिकेमध्ये जसा उल्लेख आमच्या नितेश सिंहजींनी केला, हे जे काय 2 ठाकरे बंधू एकत्र आलेत ते फक्त हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी आलेले आहेत। एक लक्षात घ्या, मराठीचा मुद्दा पुढे करायचा आणि हिंदूंमध्ये फूट पाडायची, एवढाच सरळ कार्यक्रम आहे। आता यांनी मध्ये मराठी सक्तीचा विषय काढला, सबको बोलना शुरू किया कि आपको मराठी ही आना चाहिए, फिर अगर हमको मराठी आना चाहिए फिर मराठी की सख्ती किसके ऊपर करने गए? सिर्फ हमारे हिंदू भाइयों के ऊपर ही करने गए। गरीब हिंदुओं को मारना, पीटना और उनके मुंह से ही मराठी बुलवाना, बाकी किसी के इन लोग को हाथ लगाने की हिम्मत नहीं। मैं उनके कार्यकर्ताओं को बोलूंगा ठाकरे के
तुम्हारे नेताओं में अगर इतना दम है ना तो जाके खड़े रहो वो भैरम पाड़ा और नल बाजार में जाके और उनको बोलो हिंदी मराठी बोलने के लिए। उनको बोलो पहले, उनको बोलो 5 वक्त का जो वो भोंगा बजाते वो पहला मराठी में बजाओ और फिर हमारे हिंदू भाइयों को हाथ लगाओ, ये उनको बोल के जाऊंगा। इतनी एवढी तुमच्यामध्ये हिंमत आहे ना तर जावा या इकडचे मदरसे असतील, अगोदरच्या इकडच्या आमदारांनी फार लाड करून ठेवलेले या हिरव्या सापांचे इथे असंख्य मदरसे उघडून ठेवलेले, सांगा त्या मदरशांमध्ये जाऊन पहिलं तिकडे जाऊन मराठी बोला आणि उर्दू बंद करा आणि मग आमच्या हिंदू बांधवांना हात लावायची तुम्ही हिम्मत करा। मी तुम्हाला सरकारचा मंत्री म्हणून इकडे उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या हिंदू भावांना बंधू भगिनींना विश्वास देतो की तुम्ही काही चिंता करू नका। हे देवा भाऊंचा महाराष्ट्र आहे, जो हात पण तुमच्या हातावर उठेल त्या हाताला आम्ही ठेवणार नाही, हा शब्द तुम्हाला मी आज देऊन जातो। कोई भी आपके तरफ अगर गंदे नजर से देखता होगा तो वो आके हम जगह पे रखेंगे नहीं। ये सरकार का मंत्री म्हणून मैं बन के आपको मैं शब्द दे के जाता हूं। आपल्याला इथे सुरक्षित राहायचंय, आपल्याला आशाताईंना का निवडून द्यायचंय, कारण का आपल्याला अशा एक हिंदुत्वादी विचाराच्या नगरसेवक आणि इथे लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे जे आपल्याला सुरक्षित ठेवू शकतील। आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सगळे उमेदवार उभे आहेत। भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे ज्याला हिंदुत्व आणि राष्ट्रत्व अतिशय महत्वाचं आहे। राम मंदिर पासून वक्फच्या कायद्याला विरोध करणाऱ्यांपैकी हा आमचा भारतीय जनता पक्ष आहे। म्हणून आपण सगळ्या जणांनी मतदार म्हणून आमच्या आशाताईंना मतदान करून पुढची 5 वर्ष आम्हाला आपला विकास आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुम्ही आमच्या खांद्यावर टाका, हा विश्वास मागण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे। आमच्या बरोबर आरपीआय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे। एक लक्षात घ्या, हे जे काही समोरचे कार्टे उभे आहेत ते आमच्या संविधानाकडे पण वाकड्या नजरेने बघणारे आहेत। त्याला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मान्य नाहीये, त्यांना शरिया कानून इथे आणायचं आहे। जे काय पाकिस्तान आणि इस्लामाबाद मध्ये होतं ते सगळं आपल्या मुंबई महाराष्ट्र आणि देशामध्ये त्यांना घेऊन यायचं आहे। म्हणून मतदार म्हणून तुम्ही या निवडणुकीमध्ये तुम्ही सतर्क राहायला पाहिजे, हिंदू म्हणून सतर्क राहायला पाहिजे की तुम्ही ज्यांना मतदान करता ते हिंदुत्व विचारायचे आहेत का, हा विचार करून तुम्ही मतदान करायला पाहिजे बांधवांनो। नाहीतर एक विचार करा, चुकीचे लोक इथे निवडून आले, उद्धव ठाकरेचे लोक निवडून आले, तुम्ही सांगा अगर तो त्यांनी मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये आपल्या याच मुंबईमध्ये उर्दू भवन चालू केलं, अजान सारख्या स्पर्धा घेतल्या। अहो याकूब मेनन ज्यांनी आपल्या इकडे बॉम्बस्फोट घडवले त्या याकूब मेननच्या कबरीचं सुशोभीकरण करण्याचं काम याच उद्धव ठाकरेच्या काळामध्ये झालेलं बांधवांनो, एक लक्षात घ्या। म्हणून एक हिंदू म्हणून राष्ट्रभक्त म्हणून तुम्ही विचार करायला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या मुंबई महापालिकेच्या महापौर खुर्चीवर उद्या आय लव्ह महादेव वाला बसणारच आहे, पण त्याचबरोबर तुमच्या ह्या वॉर्डामध्ये पण आशाताईंच्या रूपाने आय लव्ह महादेव म्हणणारेच नगरसेवका निवडून द्या, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो। चुकून अगर आय लव्ह मोहम्मद वाला आला तर तुम्हाला तुमच्या सणासुदी पण साजरा करायला देणार नाही, तुमच्या दिवाळी बंद करून टाकेल, गणेश चतुर्थी बंद करून टाकतील, तुमच्या छठ पूजाला निर्बंध आणतील, सांगतील की ये सब इधर करना नहीं है, ये हमारा अब्बा का पाकिस्तान है, तुम इधर कर नहीं सकते, ऐसा बोलून मोकळे होतील। म्हणून तुम्हाला सतर्क राहायला पाहिजे। आपण कोणाला निवडतो, कोण आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो, आज देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि म्हणून जी ताकद आशाताईंच्या मागे उभी आहे त्या ताकदीच्यासाठी तुम्ही फक्त कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबा
आम्ही तुम्हाला विश्वास देतो, कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. एवढी ताकद आम्ही आशाताईंच्या मागे उभी करू, एवढी ताकद आशाताईंच्या उभी करू. आज तुम्ही सांगा, एवढं हे ठाकरे बंधू मराठीचं पिपडी वाजवतात, टेप रेकॉर्डर वाजवतात. मग एवढ्या वर्षापासून उद्धव ठाकरेची सरकार होती ना, मुंबई महापालिकेमध्ये, एवढे वर्ष असताना पण मग मुंबईतला मराठीचा टक्का कमी कशाला झाला? आज वसई, विरार, कल्याण, डोंबिवलीमध्ये मराठी माणूस तिथे का फेकला गेला सांगा तुम्ही मला. का नाही मराठीचा टक्का वाढला? एका बाजूने मराठीचा टक्का कमी झाला, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि त्याच्या लोकांच्या नेतृत्वात खाली असलेल्या मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्याचा टक्का हा 30% वाढला. एक लक्षात घ्या. हे बांगलादेशी आणि रोहिंगे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणून प्रत्येकाकडे वोटिंग कार्ड आहे, प्रत्येकाकडे वॉटर मीटर गटरचे अधिकार देऊन ठेवलेले आहेत, जे तुमच्या हक्काचे. एक लक्षात घ्या. अगर तुम्ही सतर्क राहून आशाताईंसारख्या एक हिंदुत्वादी विचाराच्या लोकप्रतिनिधी तुम्ही निवडल्या नाहीत, तर उद्या तुमच्या हक्काचं पाणी आणि वीज पण हे या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना देऊन टाकतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून या सगळ्या बाबतीचा विचार करा की हे येणारी निवडणूक ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. मुंबईवरची सत्ता ही आय लव्ह महादेववाल्यांकडेच असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचा योगदान असलाच पाहिजे, हे मी तुम्हाला आवर्जून देऊन सांगतो. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला म्हणून येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही मतदान करत असताना तुम्ही आठवा, जेव्हा उद्धव ठाकरे आणि महाविकास काँग्रेसच्या लोकांचे जेव्हा खासदार उमेदवार निवडून आले, तेव्हा त्या खासदार उमेदवारांच्या मिरवणुकीमध्ये त्या लोकांनी पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे फडकवले, हिरवे गुलाल उडवले आणि सर तन से जुदा सारखे नारे दिले. तुम्हाला आपला ह्या मतदारसंघामध्ये भगवाधारित विचाराचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचंय, नगरसेवक निवडून द्यायचंय. हा विचार घेऊन तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला मतदान करण्या अगोदर एकदा मनात जय श्रीराम बोला आणि जाऊन तिथे मतदान करा आणि हक्काच्या आपल्या आशाताई तायडेंना आशीर्वाद देऊन त्यांना महापालिकेमध्ये पाठवा. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आपल्याला मुंबईमध्ये फक्त ना फक्त जय श्रीराम म्हणणारेच लोक इथे निवडून द्यायचे आणि बाकी कुठलंही आय लव्ह वाले लोकांना आपल्या मुंबईला थारा द्यायचा नाहीये, हे आवर्जून तुम्हाला इथे मी सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.